मिस्टर विश्वजित आमच्याच परिवाराचा एक भाग आहेत। आऊसाहेबांचे हरवलेले चिरंजीव विश्वजित सरनोबत। या वाड्याच्या खूपच कठीण काळात आऊसाहेब इथे आल्या आणि आपल्या वाड्याला त्यांनी सावरलं। या वाड्यातली अनेक दुःख त्यांनी पोटात घातली, पण त्यांच्या भूतकाळातलं दुःख त्यांना कधीच व्यक्त नाही करता आलं। माझे बाबा, आमचे काकासाहेब, आमच्या आत्यासाहेब या सगळ्यांच्या त्या मनापासून आई झाल्या। मेघदत्त दादा आणि मला तर त्यांनी पोटच्या पोरासारखं वाढवलं, पण त्या स्वतः ज्या लेकराच्या आई होत्या त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी कधीच केला नाही। का माहितीये? आमच्या सगळ्यांच्याच मनात कधीच सावत्रपणाची भावना येऊ नये म्हणून हा त्याग त्यांनी आमच्यासाठी केला, आपल्या अख्ख्या शिपुरापुरासाठी केला। सत्ता, राजगादी यात कधीच त्यांच्यामुळे कोणी हक्क सांगायला येऊ नये म्हणून त्यांनी इतकी वर्ष त्यांचं आईपण मारलं। पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। इतक्या वर्षांनी त्यांचा विश्वजित, त्यांचा आपला मधू भैरवाच्या कृपेने त्यांना परत मिळाला आणि त्यांच्या ह्याच त्यागाचा आदर म्हणून आज त्यांचे चिरंजीव विश्वजित सरनोबत होळीचा मान पूर्ण करतील। अरे, हा तर दुहेरी आनंदाचा क्षण आहे। आम्हाला आमचा भाऊ मिळालाय आणि आऊसाहेबांना त्यांचा हरवलेला पुत्र मिळालाय। आज तर आपण डबल जोशात साजरी केली पाहिजे होळी। काय वाजवा रे। झालं कल्याण, माझ्या खात्यावर अजून एक मूर्खपणा नमूद झाला। रॉमिला, रॉमिला, काय करायला गेली होतीस आणि काय झालं? आता मला आणि मेघदत्तला कधीही उभं करणार नाही तो। त्याला खरं मित्र बनवायला हवा होता आणि मी त्याच्याशीच वैर घेतलं। तुम्ही? मी असा थेट तुमच्या बेडरूम मध्ये घुसलो, काही त्रास नाही आहे ना माझा? नाही नाही, त्रास कसला? इनफॅक्ट मीच तुम्हाला येऊन सांगणार होते। माझ्याबद्दल काही गैरसमज असेल तर प्लीज काढून टाका। तुम्ही माझ्या मोठ्या दिरासारखे आहात। तुमचा अपमान करणं हा माझा हेतू नव्हता। किती बोलता तुम्ही बायका? नाही, जे मी बोलते ते खूपच जाऊ दे, विसरून जाते। त्याचं काय करायचं ते नंतर बघू आपण। ऍक्च्युली मी इथे वेगळ्याच कामासाठी आलो होतो। वेगळ्या कामासाठी? तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता, आठवते? कुठला प्रश्न? मी सगळ्यात आधी कोणाला रंग लावणार ते। हे काय, तुमच्या चेहऱ्याचा तर आत्ताच रंग उडालाय। नाही, राहू द्या, मी आत्ता नाही सांगत, उद्या तुम्हाला कळेलच ना मी पहिल्यांदा कोणाला रंग लावतो ते। तोपर्यंत हॅपी होली। अनय, अनय चल लवकर, खाली सगळे जमले सुद्धा, खेळायला सुरुवात केली ऑलरेडी। आलो आलो आलो। काय अनय, तू थोडासा वेडा आहेस का रे? का? तू आता आंघोळ केलीस, आता याच्यानंतर तू रंग खेळणार आणि रंग खेळल्यावर तू पुन्हा आंघोळ करणार। तू अंघोळ केलीस ना, मग मला दे ना 2 मिनिटं। 1 मिनिट, मला बोलायचं काम नाही हा। मी वेळेच्या आधी स्वतःच आवरून घेतलंय। झालं ना, लगेच होईल माझं। थांब 2 मिनिटं। हे बघ,
तू कधी तयार होणार, मग कधी मला रंग लावणार? मी तुला सांगितलं होतं ना अनय, बायकोला पहिला रंग नवऱ्याने लावायचा असतो. मला असं दिसतंय की आज दुसराच कुणीतरी मला पहिल्यांदा रंग लावणार. अच्छा, माझ्या आधी तुला कोणीतरी दुसरा येऊन पहिला रंग लावणार? हा? हा? अनय! बरं त्याला लावू दे. आणि तू त्याला लावू देणारच? हो मग माझ्या आधी? मग त्यासाठी वेळेवर तयार व्हायला लागतं ना. झालो ना तयार, चल. अनय, तू झालायस तयार? हो रे वा. तू खरंच खाली चाललायस? तुझं काही वेगळं म्हणत आहे का? रेवा, रेवा मी आलो, थांब रेवा. अरे सलवार कुठे? रेवा थांब. सॉरी. छान. आज पहिल्यांदा तुम्हाला असं पाहतोय. छान दिसताय तुम्ही. थँक्स. रेवा, हॅपी होली. नाही प्लीज नको. का? काय झालं? आज होळी आहे ना, माझ्याकडून रंग लावून घेणार नाही तुम्ही? तसं नाही, पण ऍक्च्युली मीच सांगितलंय की घरात होळी नाही खेळायची. जे काही रंग खेळायचे ते बाहेर जाऊन खेळा. उगाच डाग पडतील ना घरात. या रंगाचे डाग नसतात रेवा, आठवणी असतात. होळीचा आनंद लुटल्याच्या आठवणी. पण प्लीज इथे नको. तुम्हाला जे काही रंग खेळायचे ना ते घराबाहेर जाऊन खेळा. नाही, तसंही मी फक्त गालाला लावणार आहे. नाही नको. बरं ठीक आहे, फक्त टिळा तरी लावून घ्या. तुम्ही का फोर्स करताय मला? मी सांगितलं ना नाही. प्लीज. काय म्हंटल होतं तुला, तुला पहिला रंग मीच लावणार. अरे बापरे विश्वजित, वाड्यात रंग खेळायचा नाही हा नियम आपण मोडलेला दिसतोय. मॅडम ओरडणार आहेत आपल्याला. त्या ओरडायच्या आत बाहेर जाऊन खेळूया. चल 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 चल. हॅपी होली. होली है. कुठे आहे? बलून, प्लास्टिकच्या पिशव्या, पिचकारी. रंगपंचमी आहे ना आज. मला उत्तर द्या, पाणी कुठे आहे? रॉमिला, मीच यावर्षी सांगितलंय की पाण्याशिवाय आपण रंगपंचमी खेळायची. काय? आता सण साजरे करायलाही तुला विचारावं लागणार का? रेवा, तुझा प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम माझा नाहीये रॉमिला. प्रॉब्लेम अख्ख्या महाराष्ट्राचा आहे. इथे लोकांना प्यायला पाणी मिळत नाहीये आणि आपण असं खेळून वाया घालवणार आहोत का ते? हो गॉड, पण फक्त आम्ही पाणी वाचवण्याने काय होणार आहे? हाच विचार जर प्रत्येकाने केला तर पाणी वाचणारच नाही ना रॉमिला. माझं असं मत आहे की यावर्षी आपण पाण्याशिवाय रंगपंचमी साजरी करावी. कारण जसं आनंद साजरा करायला पैशांची गरज लागत नाही, तसंच रंगपंचमी साजरी करायला पाण्याची गरज नसते. रेवा, अगदी 100% खरं बोललीस. तर मंडळी, आमच्या रेवाचा हा मोलाचा सल्ला मानून आपण आज फक्त रंगानी रंगपंचमी साजरी करू. हा ओके ओके, पण रंगपंचमी साजरी करायला रंग कुठे आहेत? रॉमिला, तू हे रंग वापर ना. नाही, हे रंग मी आणलेले नाहीयेत. मी का वापरू? कारण मीच तू आणलेले रंग बदलायला सांगितले होते. काय? रेवा, तू माझे रंग रॉमिला,
तू आणलेले रंग कृत्रिम रंग होते, त्यांनी स्किन प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा ते रंग जर डोळ्यात गेले असते ना तर डोळ्यांनाही इजा होऊ शकते. त्यापेक्षा हे रंग वापर ना, हे नॅचरल रंग आहे, ह्यानी आरोग्यालाही काही त्रास होणार नाही आणि पर्यावरणालाही नाही. आई, हॅपी होली रोमिला. महादेव दादा, महादेव दादा, कुठे आहात तुम्ही? तुम्ही इथे काय करता? बाहेर सगळे रंग खेळतायत आणि तुम्ही इथे? अगं रेवा, ते होळी तेव्हाच खेळतील ना जेव्हा ते त्यांच्या सर्वात आवडत्या व्यक्तीला पहिल्यांदा रंग लावतील. काय हो, बरोबर ना? आणि तुम्ही अजूनही होळी खेळत नाही आहात तर मला असं वाटतं की ती व्यक्ती तुम्हाला अजून भेटलेली नाही, हो की नाही? सांगा ना. बरं, काल तुम्ही सांगितलं नाही की ती व्यक्ती कोण आहे. आज तरी आम्हाला सांगा ती कोण आहे. असं काय करताय? सांगा ना प्लीज विश्वजीत, सांगा ना. विश्वजीत, तुम्हाला कोणाला पहिला रंग लावायचा आहे? I know what is the mystery. मला माहिती की त्यांना पहिला रंग कुणाला लावायचा आहे पण ते मला आठवतच नाहीये. ओ, मला आठवत होतं पण आता काही कळतच नाहीये की कुणाला लावायचा होता. रोमिला, काय झालं? तू अशी बघते. अगं रोमिला, तुला बरं वाटत नाहीये का? काय होतं? मला लागली कणाची उचकी. रोमिला, अगं उचकी लागते का? रोमेला का? अहो तुम्ही इथं काय करताय जी? बाहेर मेघदत्त राजे तुमची वाट बघताय. जा बाहेर. मेघदत्त राजे माझी वाट बघताय. मला फ्रँकफर्टला जायचं. मेघदत्तला सांगणार आहे मला आता जर्मनीला जायचंय. मला जर्मनीची खूप खूप आठवण येते. फ्रँकफर्ट बघितलं, खूप आठवण येते. मला गाणं आठवतं तिथलं एक जर्मन मधलं. Das Gerat wir feiern die Nacht der Nacht die yeah. पण आधी एक मिनिट, आधी मी काहीतरी देते. थांबा. बाजूला. अगं सावकाश रोमिला. अगं टाकप्या हो पण टाकप्या कुणाला काही टाकात तर पण लागणार नाही. सॉरी. 4 आहे ना? चला होळी खेळायला चला. तुम्ही आत्ताच चला. अगं रोमिला, रेवा का फक्त मी आणि तुम्ही प्यायला नाही बघा, बाकी सगळ्यांच्या डोक्यात गेली भांग. काय गुंडप्पा दादा? चला चला बाहेर बघायला काय गंमत आहे. तास घेतात गुंडप्पा दादा, चला. चाललंय. अरे प्लीज मला माफ करा. आय एम रिअली सॉरी. तुमचे पाय कुठे आहेत? पाय द्या ना. पाय माफ करा ना प्लीज. आय एम रिअली सॉरी. आम्हाला असं करायचं नव्हतं पण तसं झालं. काय अविस्मरणीय दृश्य आहे. माझी बायको चक्क कोणाची तरी माफी मागते. देव पावला रे बाबा, देव पावला. हॅपी होली. गुंडप्पा दादा, तुम्ही सुद्धा ना अगदी धन्य आहात. बघताय ना कसे वागतायत सगळे. काय नाही जी, जे त्यांना मनापासून करायचंय ना तेच करतायत बघा. रेवा का हे भांग म्हणजे ना शंकराचा प्रसाद आहे बघा. मनावर ते सगळे पडदे दूर करताय. माणूस जसा आहे ना तसा खराखुरा दिसतोय बघा.
रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे और किन्ने मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया हो रंग रसिया हो रंग बरसे हरे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे थारी में जो ना परोसा सोने की थारी में जो ना परोसा और सोने की थारी में हाँ सोने की थारी में जो ना परोसा पर खाए गोरी का यार बलम तर से रंग भर से ओ रंग पर से भीगे चुनर वाली रंग पर से रंग पर से भीगे चुनर वाली रंग पर से लौंगा इलाची का अरे लौंगा इलाची का भाई लौंगा इलाची का हाँ अरे लौंगा इलाची का बीड़ा लगाया लौंगा इलाची का बीड़ा लगाया हाँ लौंगा इलाची का हाँ लौंगा इलाची का बीड़ा लगाया पर जब गोरी का यार बलम तर से रंग भर से गोरी का याद बलम तर से रंग पर से होली है और रंग पर से भीगे चुनर वाली रंग पर से